त्याच्यासोबत तुम्ही अम्युजमेंट पार्क मध्ये जायचा निर्णय का आणि कसा घेतला, त्याचा योगायोग काय ठरला होता? त्यात मुख्य आमचे दोन, मनीष आणि गिरीश, आमचे कझिन, जेव्हा फॉरेनला गेले फिरायला आणि तिथल्या पार्कमध्ये जेव्हा ते खेळून आले तेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्यालाही असं काहीतरी करावं. शिर्डीमध्ये आम्ही काही जागा घेतली होती, तिथे हॉटेल करायचं, काय करायचं असा विचार होता. परंतु त्यापेक्षा हॉटेलला सिनर्जेटिक असा बिझनेस करूया आणि वॉटर पार्क त्या भागात नाहीच आहे, तर स्कूल ट्रिप्सना आणि सगळ्याच गोष्टींना वॉटर पार्क पूरक राहील म्हणून 2005 मध्ये आम्ही पहिला शिर्डीचा वॉटर पार्क केला. बरं, अच्छा. पण तुम्ही इमेजिका घेतलं त्यानंतर मला वाटतं 2020च्या आसपास? 2023. तो किस्सा काय, तो नक्की इमेजिकावर तुमची नजर कशी काय पडली? आम्ही आधी जसा केला शिर्डीचा, आम्ही प्रत्येक बिझनेस डायव्हर्सिफिकेशन मध्ये छोट्याने चालू केलंय आणि हळूहळू मोठं केलंय. बरं. तसं आम्ही शिर्डीचा पहिला पार्क केला, तो इंडियन राईड्स आणल्या होत्या सगळ्या. नंतर आम्ही लोणावळ्याला मोठा पार्क केला, सगळ्या इंटरनॅशनल राईड्स. दोघांचं नाव वेट एन्जॉयच आहे, परंतु लोणावळ्याचा पार्क हा तिथला वेव पूल आशियातला सगळ्यात मोठा वेव पूल आहे. इंडियाच्या अनेक राईड्स तो त्यावेळेस सगळ्यात मोठा पार्क, आजही तो मोठा पार्क आहे. तिथे मग अम्युजमेंट पार्कही केला, शिर्डीला थीम पार्क केला आणि या लाईनमध्ये आम्ही होतो. मग आम्हाला जेव्हा पेपरमध्ये इमॅजिकाची जाहिरात आली, बँकांनी जाहिरात दिली होती, स्ट्रेसमध्ये आलं होतं इमॅजिकाचं अकाउंट, त्यामुळे बँकांना ते ऑक्शनसाठी इमॅजिकाची जाहिरात टाकली आणि आम्हाला वाटलं की ही आपल्या लाईनला सिनर्जी देणारा बिझनेस आहे. आम्ही पाहूनही आलो आणि मग ठरवलं आम्ही की त्याला बीड करायचं त्या ऑक्शनला. ते सगळे शेअर्स बँकेकडे प्लेज्ड होते त्यांचे लोन घेताना. तेव्हा तुम्ही अंबानीकडनं घेतला की दुसऱ्या? नाही, अंबानींचा हा कधीच नव्हता. मनमोहन शेट्टींचा होता, पण ॲडलॅब्स त्यांचं होतं, ते अंबानीने घेतलं होतं. त्यामुळे अनेक लोकांचं ते थोडं कन्फ्युजन आहे. परंतु हा बिझनेस हा मनमोहन शेट्टींनी बँकेकडनं लोन घेतलेलं होतं आणि ते आम्ही सेटल करून ते शेअर मग आमच्याकडे आले. अच्छा. आमच्याकडे काही राहिलेत, पण मेजॉरिटी आमच्याकडे 73-74% आली आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये आमची इमॅजिकाच्या माध्यमातून पहिली एंट्री झाली. BSEला तो बेल सेरेमनी झाला, जेव्हा मॅनेजमेंट चेंज होते पब्लिक लिमिटेडची, तेव्हा एक बेल सेरेमनी होतो. तिथे जाऊन ते स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन येतात आणि एक वेगळा आनंद होता. मला आठवतं लहानपणी आजोबा खांद्यावर घेऊन जायचे. आमचं एक सोमेश्वर मंदिर आहे संगमनेरमध्ये आणि मला ते बेल वाजवायला फार आवडायची, तर ते खांद्यावर घ्यायचे आणि ती ही बेल वाजवताना स्टॉक एक्सचेंजची तो मंदिराच्या बेलचा आवाज असा डोक्यात परत आला की, आणि ती आठवण झाली आजोबाजी बेल वाजवायचे. आणि ह्यातमध्ये इन्स्ट्रुमेंटल जास्त मनीष आणि त्यांचा मुलगा जय हा त्या इमॅजिकाच्या ॲक्वायझिशनमध्ये होता. म्हणजे आजोबांकडनं आणि आता नेक्स्ट जनरेशनकडनं हा बेलचा आनंद मिळाला, हा एक वेगळा आनंद होता. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.